लोकसभा मतदारसंघामधून भाजपतर्फे डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू आहे। यामुळे अहमदनगरमधले भाजपचे सध्याचे खासदार दिलीप गांधी यांचे समर्थक मात्र नाराज झाले। अहमदनगरमधले भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले। यावेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच खासदार दिलीप गांधी यांच्या नावाच्या जोरदार घोषणा दिल्या। विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनाच उमेदवारी देण्याची मागणी यावेळेला या कार्यकर्त्यांनी केली। आणि याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शैलेश तवटे यांनी। अहमदनगरच्या जागेवरून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत ते आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आहेत। त्यांची काय नेमकी मागणी आहे आपण जाणून घेऊयात। काय सांगा तुम्ही आज मुख्यमंत्र्यांना भेटलात, काय सांगा? दिलीप गांधी हे प्रामाणिक असे कार्यकर्ते आहेत म्हणून वर झालेले आहेत। ते आज खासदार झाले म्हणजे त्यांनी खूप घाम गाळलेला आहे आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्री महोदय हे विचारी आहेत, ते प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय निश्चितपणे होऊ देणार नाही अशी आमची कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यावर दृढ अशी श्रद्धा आहे। सुजय विखेंचा पक्ष प्रवेश होतोय अशी चर्चा आहे, काय वाटतं? नाही आहे, त्यांचा विचार होण्यासारखा वाटत नाही, कारण त्यांनी आतापर्यंत काँग्रेसच्या संबंधित असल्याने त्यांना त्यांच्याच याच्यामध्ये लोकांचा संबंध नाही असं त्यांचं निर्देश आहे। काय सांगाल? काय दिलीप गांधी ना पहिल्यापासून भाजप जनता पार्टीचे काम करत असताना निष्ठावान कार्यकर्ते आहेत। त्यांचे अन्याय होणं 3 वर्ष 4 वर्ष 15 वर्ष ते खासदार आहेत, त्यांच्या कोणत्या प्रकारच्या पक्षाने अन्याय करू नये, सर्वसामान्यांची त्यांची नाळ जोडलेली आहे, त्यामुळे त्यांना पक्ष तिकीट मिळावं एवढं चिरून आम्हाला 100% खात्री आहे, कारण साहेबांचा विचारी स्वभाव, त्यांचं पक्ष कार्याच्या बद्दलचं जे तळमळ आहे की बाबा सामान्य कार्यकर्ता ज्या वेळेला काम करून घाम गाळून मोठा होतो त्यावेळेला त्याच्या कष्टाची जाणीव साहेबांना आहे, स्वतः त्यांनी ते केलेलं आहे। ते कमी वयामध्ये महापौर होत असताना नागपूर सारखे मोठा व्हायचे त्यांनी हे अनुभवलेलं आहे, म्हणून आम्हाला खात्री आहे की ते आमच्या कार्यकर्त्यावर, आमच्या नेत्यावर किंवा आमच्या मतदारसंघावर निश्चितपणे अन्याय करणार नाही। आम्हाला 100% साहेबांच्या बद्दल खात्री आहे। पक्षात घ्यावं का? हरकत नाही, घ्यावा, स्वागत आहे त्यांचं, काय हरकत नाही। पण ही उमेदवारी कोणाला द्यावी? उमेदवारी फक्त दिलीप गांधी, म्हणजे फक्त दिलीप गांधी, बाकी कोणीच नाही। नगरच्या जागेवरून दिलीप गांधींचे जे समर्थक जे आहेत ते आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले आहेत। मात्र सुजय विखे पाटील यांना त्यांचा विरोध नाहीये, पण आताची उमेदवारी जी आहे ती दिलीप गांधी यांनाच द्यावी अशी त्यांची मागणी आहे। मंगेश बेंडलसह शैलेश तावटे, जय महाराष्ट्र, मुंबई। काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो, तसे संकेत काँग्रेस आणि भाजपाकडूनही मिळतात। डॉक्टर सुजय विखे पाटील हे आमच्या संपर्कात नसून त्यांचा फोन बंद असल्याची कबुली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत नगरची जागा सोडण्यास राष्ट्रवादीनं स्पष्ट नकार दिल्यानं डॉक्टर सुजय विखे पाटील भाजपामध्ये जाणार हे निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। कदाचित उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश होऊ शकतो आणि भाजपाकडून सुजय विखे पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं।